गुंड शरद मोहोळच्या अंत्ययात्रेला पुण्यामध्ये मोठी गर्दी। शुक्रवारी रात्रीच अंत्ययात्रा। अंत्ययात्रेदरम्यान पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात। जरांगे पाटलांच्या दौऱ्याचा 6व्या टप्प्यातील आजचा तिसरा दिवस। जरांगे पाटलांचं जोरदार स्वागत। मुंबईमध्ये होणाऱ्या आंदोलनात सहभागी होण्याचं जरांगे पाटलांचं आवाहन। मनोज जरांगेंच्या 20 जानेवारीला मुंबईमधील आंदोलनाच्या घोषणेनंतर ग्रामीण भागात जनजागृती बैठका। हिंगोलीमध्ये मराठा समाजाकडून जनजागृती बैठका। मुंबईत जाण्यासाठी नियोजनबद्ध जनजागृती। परभणीमध्ये कुणबी दाखल्यासंदर्भात सकल मराठा समाजाचं उपजिल्हाधिकाऱ्यांना निवेदन। कुणबी दाखले देण्यास होणारी अडवणूक थांबवावी अशी मराठा समाजाची मागणी। पंढरपूरमध्ये ओबीसी एल्गार महामेळाव्यासाठी कार्यकर्ते जमण्यास सुरुवात। छगन भुजबळ मेळाव्याला संबोधित करणार। महामेळाव्याला थोड्याच वेळात सुरुवात होणार। छगन भुजबळ यांनी घेतलं श्री विठ्ठल रुक्मिणी मातेचं दर्शन। मंदिर समितीकडून भुजबळांचा हार घालून सत्कार। सिंधुदुर्गात मुंबई गोवा महामार्गावर किरण सामंत यांचं भावी खासदार म्हणून बॅनर। भावी खासदार आता एकच लक्ष मिशन दिल्ली अशा आशयाचा बॅनरवर उल्लेख। मंत्री अब्दुल सत्तार आणि खासदार हेमंत पाटील यांच्यात शिवीगाळ। हिंगोलीच्या जिल्हा नियोजन बैठकीत शिवीगाळ झाल्याची माहिती। कथित ऑडिओ क्लिप व्हायरल। राजाराम सहकारी साखर कारखान्याच्या एमडी नंतर आता माजी अध्यक्षांना ही मारहाण। सर्जेराव माने यांना बेदम मारहाण। ग्रामपंचायतीच्या वादातून मारहाण झाल्याची माहिती। कोल्हापुरातील पावनगडावरील अतिक्रमण प्रशासनानं हटवलं। पावनगडावरील अनधिकृतपणे सुरू असलेल्या मदरशावर कारवाई। गडावर मोठा पोलीस बंदोबस्त। तर कोल्हापूरच्या पावनगड परिसरात संचारबंदी लागू। पावनगडावरील मदरसा पाडकामाच्या पार्श्वभूमीवर संचारबंदीचे आदेश। आज रात्री 12 वाजेपर्यंत संचारबंदी असणार। साताऱ्यात अतिक्रमणाविरोधात प्रशासनाची धडक मोहीम। फिंगर, पाचगणी, भिलार परिसरात अनधिकृत बांधकामावर प्रशासनाचा हातोडा। कोल्हापुरात शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या विरोधात भाजप आक्रमक। विद्यार्थ्यांना आहारात अंडी देण्याच्या निर्णयाला भाजप जैन सेलचा तीव्र विरोध। केसरकरांना पाठवली कडधान्याची पाकिटं। जळगावात शिंदे गटाच्या महिला आघाडीकडून सफाई कामगार, दिव्यांग आणि निराधार महिलांना सत्यशोधक सिनेमा दाखवण्यात आला। मंत्री गुलाबराव पाटील यांचीही उपस्थिती। चंद्रपूरच्या राजुऱ्यात विदर्भस्तरीय आमदार चषक स्पर्धेचं आयोजन। अभिनेत्री सोनाली कुलकर्णींच्या हस्ते स्पर्धेला सुरुवात। काँग्रेस आमदार सुभाष धोटेंकडून स्पर्धेचं आयोजन। वर्ध्याच्या आरपीमध्ये नमो चषक क्रीडा आणि सांस्कृतिक महोत्सवाचं आयोजन। 4 दिवसीय महोत्सवात 4000 खेळाडूंची ऑनलाईन नोंदणी। आमदार रामदास आंबेडकर, दादा रावकेचे, सुमित वानखेडेंच्या उपस्थितीमध्ये महोत्सवाचं उद्घाटन। राजमाता जिजाऊंचा जन्मोत्सव अवघ्या 6 दिवसांवर। पुरातत्व विभागाच्या दुर्लक्षपणामुळे राजवाड्याची पुरती दुरावस्था। नागरिकांमध्ये तीव्र नाराजी। सिंधुदुर्गच्या देवबागमध्ये बोट सफारी दरम्यान पर्यटकांना डॉल्फिनचं दर्शन। डॉल्फिन पाहण्यासाठी पर्यटकांची मोठी गर्दी। बीडच्या परळीमध्ये तीर्थक्षेत्र विकास आराखड्यातील बांधकामाच्या पहिल्या टप्प्याला प्रारंभ। श्री वैद्यनाथ मंदिर परिसरात 286 कोटी 68 लाख रुपयांच्या विकास कामांच्या भूमिपूजनानंतर कामाला प्रारंभ। परभणीच्या सोनपेठमध्ये राम मंदिराच्या अक्षदा वाटपासाठी शोभायात्रेचं आयोजन। शोभायात्रेत रामभक्तांची मोठी गर्दी। वाशिमच्या कामरगावमध्ये अक्षदा कलशाचं जोरदार स्वागत आणि विधिवत पूजेनंतर गावातून कलशाची मिरवणूक। प्रभू श्रीरामाची वेशभूषा करून बालगोपालांनी गावकऱ्यांचं लक्ष वेधलं। साताऱ्यातील कराडच्या कलाकृतींचा अयोध्येत बहुमान। छायाचित्रकार कल्पेश पाटसकर यांनी काढलेल्या फोटोरूपी रामचरित्रातील 15 फोटो अयोध्येत कायमस्वरूपी लावण्यात येणार। नांदेड जिल्ह्यातील माळेगावातील श्री खंडोबा यात्रेची तयारी पूर्ण। 10 तारखेला देवस्वारीनं यात्रेला सुरुवात होणार। संगमनेरच्या वडगाव पान इथल्या सह्याद्री संस्थेच्या डीके मोरे विद्यालयात स्वर्गीय भाऊसाहेब थोरातांना अभिवादन। विद्यार्थ्यांनी देखावा साकारत जन्मशताब्दी निमित्त केलं अभिवादन। बीडच्या परळी विद्युत केंद्रासाठी नाथसागरातील डाव्या कालव्यातून पाणीपुरवठा। बंधाऱ्यात केवळ 5 ते 10 दिवस पुरेल एवढंच पाणी शिल्लक। पैठणच्या डाव्या कालव्याद्वारे 100 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग। साताऱ्यातील पाचगणी आणि महाबळेश्वरला पाणीपुरवठा करणारा वेण्णा तलाव दूषित। घोड्यांच्या विष्ठेमुळे पाण्यामध्ये संसर्ग। पुण्यातील गोखले इन्स्टिट्यूटचा अहवाल। धुळ्यातील पांझरा नदीमध्ये पानवेलींच्या उगमामुळे पाणी प्रदूषित। प्रवाहातही मोठ्या प्रमाणात अडचणी। पानवेली काढण्याची शेतकऱ्यांची मागणी। भंडारा जिल्ह्यात 85% ई केवायसी प्रलंबित। गॅस सिलेंडरच्या सबसिडीसाठी तात्काळ ई केवायसी काढण्याचं आवाहन। गोंदिया जिल्ह्यात आतापर्यंत 85% पेरण्या पूर्ण। 2000हून अधिक हेक्टर क्षेत्रात पेरण्या। यंदा पावसाच्या खेळीमुळे शेतीवर चांगला परिणाम। लातूर जिल्ह्यात 28 मंडळातील शेतकऱ्यांचा अग्रिम पीक विमा प्रलंबित। विम्याची अग्रिम रक्कम खात्यावर जमा होत नसल्यानं शेतकरी हतबल। कांदा निर्यात बंदीमुळे नाशिक जिल्ह्यात 500 कोटींचं नुकसान। तातडीनं निर्यात बंदी उठवण्याची शेतकऱ्यांची मागणी। शासनाच्या धोरणामुळे शेतकरी आर्थिक संकटात। 2024 ते 26 या 3 वर्षात 1,00,000 कोटी रुपयांचा महसूल मिळवणाऱ्या राज्यात महाराष्ट्र राज्य 2024 ते 26 या 3 वर्षात 1,00,000 कोटी रुपयांचा महसूल मिळवणार।
हिंगोली बाजार समितीमध्ये हळदीचे बाजारभाव कोसळले. दर पडल्यानं मोठ्या प्रमाणात आवक मंदावली. शेतकऱ्यांना भाववाढीची प्रतीक्षा. नांदेडच्या अर्धापूर तालुक्यात कडाक्याच्या थंडीमुळे केळी पिकावर रोगाचा प्रादुर्भाव. केळीची पानं पिवळी पडून वाळून जात असल्यानं शेतकरी अडचणीत. जळगाव जिल्ह्यातील अवकाळीचा शेतीला फटका. गहू, हरभरा, मका, तूर पिकाचं नुकसान. शेतकरी आर्थिक संकटात. धुळ्यातील ढगाळ वातावरणामुळे गहू पिकाच्या वाढीवर परिणाम होण्याची शक्यता. शेतकऱ्यावर अवकाळीचं संकट. नांदेडच्या अर्धापूर तालुक्यातील चेनापूरमध्ये फेरोज खान पठाण या शेतकऱ्यानं फुलवली काश्मीरी बोराची बाग. बोराच्या शेतीतून शेतकऱ्यानं कमावले 7 ते 8 लाख रुपये. सोयाबीनच्या दरात सातत्यानं घसरण. सोयाबीनला सध्या अवघा 4 ते 4.5 हजार रुपये प्रति क्विंटलचा दर. शेतकऱ्यांमध्ये नाराजी. बुलढाण्याच्या खामगावमध्ये विजांच्या कडकडाटासह पावसाची हजेरी. पावसामुळे तूर, कांदा आणि हरभरा पिकांचं मोठं नुकसान. नांदेडमध्ये रब्बी हंगामातच ज्वारीवर लष्करी अळीचा प्रादुर्भाव. हाताशी आलेलं पीक वाया जाण्याची भीती. वाशिममध्ये सोयाबीनच्या दरात घसरण कायम. सोयाबीनला 4,475 प्रति क्विंटलचा दर. सोयाबीन उत्पादक शेतकरी चिंतेत. वाशिमच्या शेतकऱ्यांना पीक विम्याची 25% अग्रिम रक्कम मंजूर. मात्र खात्यावर रक्कम जमा होत नसल्यानं शेतकरी हवालदिल. आणि यासाठी खासदार भावना गवळींची विमा कंपन्यांच्या प्रतिनिधींसोबत बैठक. साताऱ्याच्या मांढरदेव गडावरील काळूबाई देवीचं मंदिर 7 जानेवारी ते 11 जानेवारीपर्यंत दर्शनासाठी बंद राहणार. गडाकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्याचं काम सुरू असल्यानं दर्शनासाठी मंदिर बंद. मांढरदेव देवस्थान समितीचा निर्णय. गोंदियात लोकसभा निवडणुकीसाठी जिल्हा प्रशासन इलेक्शन मोडवर. राष्ट्रीय कार्य म्हणून प्रत्येक कर्मचाऱ्यांनी योगदान द्यावं. जिल्हाधिकाऱ्यांचं आवाहन. वर्धा जिल्ह्याच्या विकास आराखड्यास नियोजन समितीची मान्यता. विकास प्रकल्पासाठी 300 कोटी रुपयांची तरतूद. लातूर शहरात बाह्य रुग्ण सेवेसाठी 23 आरोग्य मंदिर सुरू होणार. पालिकेकडून शहरात भाड्यानं जागा घेऊन आरोग्य मंदिर सुरू करण्याच्या हालचाली. अहमदनगरचे TV9 मराठीचे प्रतिनिधी कुणाल जायकर यांना बेस्ट रिपोर्टर ऑफ दी एअर पुरस्कार प्रदान. अहमदनगर प्रेस क्लब तथा पत्रकार संघाच्या वतीनं बाळशास्त्री जांभेकरांच्या जयंतीनिमित्त पुरस्कार प्रदान. तर बीडचे TV9 मराठीचे प्रतिनिधी महेंद्रकुमार मुधोळकर यांना दर्पणकार पुरस्कार जाहीर. महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाकडून घोषणा. मान्यवरांच्या हस्ते मुधोळकरांना पुरस्कार प्रदान. नांदेडमध्ये मीमांसा फाउंडेशन मंथन ग्रुपच्या वतीनं पत्रकारांचा सन्मान सोहळा. आणि या ठिकाणी सुद्धा TV9 मराठीचे प्रतिनिधी यशपाल भोसले यांना सामाजिक पत्रकारिता पुरस्कारानं सन्मान. 7 महिन्यांची चिमुकली हितवी राकेश छाजेड TV9 मराठीची मोठी फॅन. रोज बघते TV9 मराठी. पुण्याचे प्रसिद्ध पत्रकार राकेश छाजेड यांची कन्या. चंद्रपूर शहरात नायलॉन मांजाची विक्री करणाऱ्यांवर आता मनपा भरारी पथकांची नजर. विक्रेत्यांवर कडक कारवाई करण्याचे आयुक्तांचे निर्देश. वारणवाडीतील शेतकऱ्याची मुलांना विष देत पत्नीसह गळफास घेत आत्महत्या. 9 वर्षीय मुलगी थोडक्यात बचावली तर शेतकऱ्यासह पत्नी आणि 6 वर्षीय मुलाचा मृत्यू. आत्महत्येचं कारण अस्पष्ट. पोलिसांकडून तपास सुरू. बुलढाणा जिल्ह्यात तब्बल 459 किलो गांजा नष्ट. काल दिवसभरात विविध ठिकाणी पोलिसांची कारवाईत जवळपास 68 लाखांचा गांजा नष्ट. मुंब्र्यामध्ये गांजा विक्री करणाऱ्याच्या मुसक्या आवळल्या. 8 किलो गांजासह 140 कोरेक्स कप सिरप हस्तगत. जवळपास 3,60,000चा मुद्देमाल जप्त. मुंब्रा पोलिसांची धडक कारवाई. भंडाऱ्याच्या मोहाडी तालुक्यातील अकोलामध्ये एका घरात गॅस सिलेंडरचा स्फोट. आगीत महिला जखमी. घर जळाल्यानं 1.5 लाखांचं नुकसान. नाशिकच्या निफाड तालुक्यातील ओझर नगर परिषद कर्मचाऱ्यांचं अर्धनग्न आंदोलन. कर्मचारी समावेश प्रक्रियेत घोळ झाल्याचा कर्मचाऱ्यांचा आरोप. जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत अर्धनग्न आंदोलन सुरूच ठेवण्याचा पवित्रा. 12 जानेवारीला लोणावळा रेल्वे स्थानकावर रेल्वे रोको आंदोलन. पुणे लोणावळा लोकलच्या फेऱ्या वाढवण्याच्या मागणीसाठी नागरिकांकडून आंदोलनाचा इशारा. भंडारा जिल्ह्यात वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात मागील 3 वर्षात 3,62 लाखांची मदत. 200हून अधिक शेतकऱ्यांना वन विभागाकडून मदत. नागपूर जिल्ह्यात कोरोनाच्या JN1 व्हेरियंटच्या 20 रुग्णांची नोंद. 12 रुग्ण सध्या विलगीकरणात. सर्वांची प्रकृती स्थिर. चाचण्यांवर प्रशासनाचा भर. वर्ध्यात स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन शिबिराचं आयोजन. महाराष्ट्र पोलीस वर्धापन दिनानिमित्त UPSC आणि MPSCच्या विद्यार्थ्यांसाठी पर्वणी. पोलीस अधीक्षक नुरुल हसन यांच्यासह उपस्थितांकडून मार्गदर्शन. जळगावच्या मुक्ताईनगरमधील पशुवैद्यकीय दवाखान्यात वैद्यकीय अधिकारीच नसल्यानं गैरसोय. आजारी जनावरांसाठी शेतकऱ्यांची धावपळ. परभणीतील तुराबुल हक साहेब यांच्या उर्सानिमित्त वक्फ मंडळाकडून प्रसिद्ध करण्यात आलेल्या निविदा प्रक्रियेस मुख्यमंत्र्यांद्वारे स्थगिती. मुख्यमंत्र्यांच्या निर्णयाचं व्यापाऱ्यांकडून स्वागत. गेल्या वर्षी जाचकटी लावण्यात आल्याची व्यापाऱ्यांची तक्रार. लोकतंत्र वाचवण्यासाठी EVMवर बंदी आणा. परभणीमध्ये भारत मुक्ती मोर्चाचं जिल्हाधिकाऱ्यांमार्फत राष्ट्रपतींना निवेदन.
गोंदियात रक्तपुरवठ्याचा तुटवडा वाढल्यानं खासदार सुनील मेंढे यांनी दखल घेतली. रक्तदान शिबिर आयोजित करून रक्तपुरवठा सुरळीत करण्याचं मेंढे यांचं आश्वासन. कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीनं 7 वर्षापासून केडीएमसीचं भाडं थकवल्याची बाब समोर. 35 लाखांवर थकबाकी गेल्यानं आता भाडे वसुलीसाठी पालिका ॲक्शन मोडवर. व्याजासह नोटीस बजावत कायदेशीर कारवाई करणार. ठाण्याच्या अंबरनाथमध्ये आमदार असल्याची थाप मारत एकाची फसवणूक. पिस्तूल आणि परवान्याच्या नावाखाली 5 लाखांचा गंडा. एका महिलेला पोलिसांनी केली अटक. क्रिकेटर अनिल कुंबळेची तिसऱ्या दिवशीही काटेझरी गेटमधून भानुसखिंडी वाघासाठी सफारी. व्याघ्र प्रदर्शनासाठी आणि ताडोबाचं गाभा क्षेत्र न निवडता अनिल कुंबळेंची बफर क्षेत्राला पसंती.